मैत्री करूया जगाशी. खामगाव तालुक्यातील शाळेतून विद्यार्थ्यांची थेट 6 देशाची सफर. आजच्या काळात विद्यार्थी मोबाईलवर जग पाहतात, पण खामगाव तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थी शिकत, समजत, जगाशी मैत्री करतायत. मैत्री करूया जगाशी हा केवळ उपक्रम नाही, हा विद्यार्थ्यांचा जागतिक विचारसरणीचा नेणारा क्रांतिकारक प्रयोग आहे. खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळा कदमापूर येथे प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांना एका देशाची थेट सफर घडवून आणली जाते. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी कॅनडा, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, थायलंड आणि साऊथ कोरिया या 6 देशाचा अभ्यासपूर्ण प्रवास केला आहे. या सफरीत ही सफर म्हणजे फक्त देशाची माहिती नाही, त्या देशातील शिक्षण पद्धती, उच्च शिक्षणाच्या संधी, रोजगार, कॅरियर मार्ग, खानपान, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे विदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेले मित्र, माजी विद्यार्थी आणि तज्ज्ञ थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. डॉक्टर अनिकेत जाधव, योगेश आवारे, सौ रेवती मॅडम यांच्या माध्यमातून कॅनडा, इंग्लंड, अमेरिका या देशाची सफर यशस्वी झाली आहे. या अभिनव उपक्रमाचे सूत्रधार आहेत राजेश कोगदे सर. जुलै महिन्यापासून त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि त्यामागचा उद्देश एकच, आजचा विद्यार्थी उद्याचा जागतिक नागरिक व्हावा. वर्षातून किमान 10 देशाचा परिचय आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण जगाची ओळख करून देण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थी प्रणित हिम्मत भोजनी आणि राजा अशोक यांची महत्त्वाची मदत होत आहे, तर शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पलाडे, केंद्र प्रमुख रवींद्र चके यांची प्रेरणा लाभत आहे. सहकार्याची मजबूती. या उपक्रमासाठी सूर्यकांत हिवराडे, मॅजिनी बायदानी, गणेश राऊत, अनंत होगे, वनिता ठाकरे, प्रमोद पटोकार, दीपक खडसाण या सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. आज कदमापूरच्या शाळेत विद्यार्थी फक्त पुस्तक शिकत नाहीत, तर ते जग शिकत आहेत. मैत्री करूया जगाशी हा उपक्रम ग्रामीण शिक्षणाला जगपातळीवर नेणारा एक आदर्श मॉडेल ठरत आहे. मी संतोष पाटील. शेगाव लाईव्हसाठी अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. Study, implement your knowledge growth alongside your education journey. Then, as I focus on how I can improve myself and found my passions and interests, it led me to study health and progressive writing at Harvard Medical School, postgraduate medical education program at the University of Chicago before coming to Bristol Law School. I think dealing with the questions of what do we want to achieve through our life beyond what schools do we want to go, that makes you go far away and something that will lead to a famous future. I have seen quite some people who lost their way. At the time, that's what I want to become. And to be honest, what I did, I was growing awareness of how differently people are treated in society when I was a kid, and that's how much I think difference can shape a person's life, and that early awareness become game of my curiosity and fairness. That's why my interest in human rights law. When I compare my case, like some people